रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे ब्लाउज। तर ब्लॉग टाइप व्हिडिओ मी शूट केलेला आहे। तर त्यामध्ये आपण बघणार हे वाला ब्लाउज जे आपलं तयारीत झालेलं आहे। तर बघू शकता पुढे फ्रंट बंद आहे, ट्रिपल अस्तर वाला हे ब्लाउज असणार आहे। याला आपण कप्स लावून घेतलेले आहेत। तसंच मागे जो आहे ना तो बॅक ओपन आहे। हे ब्लाउज मला अर्जंट द्यायचे आहेत ब्रायडलचे, आणि शॉपवर म्हणजे कालच्या दिवशी संध्याकाळपर्यंत हे ब्लाउज अपूर्ण आपलं राहिलेलं होतं। मग मी घरी आणलेलं आहे आणि अजून परत ब्रायडलचं लग्नाचं ब्लाउज बाकी आहे। मग आता हेच मी तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं ब्लाउज मी शिवून घेतलेलं आहे। एकदम मोठे आणि डीपमध्ये गळे होते। त्यासोबत बघा ह्या स्लीवला मी अस्तर लावलेलं नाही आहे। कस्टमरच्या चॉईसनुसार याला बिना अस्तरची स्लीव आपण बनवलेली आहे। एल्बोपर्यंत स्लीव असणार आहे आणि खूप सुंदर असं हे ब्लाउज मी इथं शिवून घेतलेलं आहे। डीप नेक आहे, त्यासोबत गळे जे होते ते खूप ब्रॉड होते। मग असे ब्रॉड गळे आपण कसे कव्हर करणार, आणि हे जे ब्लाउज आहे ते 32 मापासाठी आहे। ठीक आहे, तर डिझाईन देखील तुम्ही बघू शकता। पुढचा जो नेक आहे तो व्ही शेपमध्ये आहे, एकदम प्रॉपर जसा आहे तसाच आलेला आहे। त्यासोबत मागचा देखील एकदम परफेक्ट असा जसा आहे तसाच आलेला आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे। तर हे बघा अशा पद्धतीचे हे ब्लाउज पीस आलेला आहे। तुम्ही बघू शकता हा फ्रंट पार्ट जो आहे ना त्याला गळा कसा आलेला आहे आणि साइड पॅटर्न देखील असं थोडं खालीवर आलेलं आहे, कारण आपल्याला पॅटर्न बनवूनच ब्लाउज कटिंग करायचं आहे। तर सर्वप्रथम आपण काय करणार, डिझायनर गळे येतात ना तर गळ्याची रुंदी चेक करायची, जसं की मी करून घेते। तर आता इथं गळ्याची रुंदी आहे 8 इंच, आणि त्यानंतर वर्कवाला पार्ट बघायचा किती आहे हे पण आपल्याला चेक करायचं आहे। तर हा वर्कवाला पार्ट पूर्ण बरोबर 17 इंचा वर्क आहे, आणि मला कस्टमरचे ब्लाउज तयार 14.5 इंच उंचीचे घ्यायचं आहे, म्हणजे 14च सांगितलेलं आहे। तर मग मी त्या पद्धतीने कटिंग करणार। तर हे ब्लाउज ट्रिपल अस्तरमध्ये आपले असणार आहे कप्स लावून। तर सर्वप्रथम आपण करणार कटिंग कॉटनच्या अस्तरवर। कॉटनचे अस्तर कटिंग झाल्यानंतर सॅटनचे अस्तर आणि मग मेन कापड आपण कटिंग करणार आहेत। तर इथं कॉटनच्या अस्तरवर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम एक सरळ लाईन मार्किंग करायची। खाली थोडा मी एक्स्ट्राचा कापड सोडलेला आहे, कारण आपण इथं बंद गडीवर फ्रंट पार्टची कटिंग करणार आहेत। उंची प्लस 1 इंच मी ह्या लाईनच्या वर घेतलेला आहे, आणि लाईनच्या खाली अर्धा इंच घेतलेला आहे, कारण हा फ्रंट पार्ट असणार आहे आपला, म्हणून यामध्ये आपल्याला उंची प्लस टोटल 1.5 इंच घ्यायचं असतं। इथं गळ्या रुंदीच्या निम्मे घेतले 4 इंच, प्लस 3 इंच शोल्डर ॲड केलेला आहे, म्हणजे टोटल शोल्डर आपलं 7चं मी इथं घेतलेलं आहे। माप असणार आहे 32चं। मुंडा देखील 7चा घेतलेला आहे। 32च्या मापानुसार 32/4 8 प्लस 2 इंच 10। ब्रायडलचे ब्लाउज असल्यामुळे त्यांनी थोडी मार्जिन जास्तीची सांगितलेली आहे, त्या पद्धतीने मग मी इथं असं वाढून घेणार आहे। आता हा बॅकप्रमाणे मुंड्याचा आकार देऊन झाला। त्यानंतर ही लाईन देखील बॅकप्रमाणेच मार्किंग करून झाली। आता फ्रंटसाठी आपण करतोय तर चेंजेस करूया। तर फ्रंटमध्ये बघा आपण बरोबर 1 इंच असं वाढून घेणार, आणि इथं 1 इंच आतमध्ये घेणार फ्रंट मुंड्याचा आकार देण्यासाठी। हा आतमध्ये घेतलेला 1 इंच वर क्रॉस करायचा आणि मुंड्याचा आकार द्यायचा अशा पद्धतीने। आता इथं टक्स पॉईंट घ्यायचा आहे 32/4 येतोय, तो प्लस 1 करत 9 वर पॉईंट लावला, आणि इथं आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा असतो, जो मी इथं 3.5 घेतला आणि खाली 3 घेतलेला आहे, कारण हे बंद गळ्याचं आपलं ब्लाउज असणार आहे, म्हणून आपलं पुढे आयहुक पट्टी नसणारच, त्यामुळे आपल्याला कसं व्यवस्थित ते माप घ्यायचं आहे। इथं मुंड्यामध्ये 7 इंच क्रॉस केलेला आहे, आणि 2 असे अर्ध्या ते पाऊण इंचाच्या अंतरावर क्रॉस लाईन मी मार्किंग केली। खाली 2.5 इंच आपल्या टक्सची रुंदी असणार आहे। 2 इंच सरळ घेत आपण पॉईंट बनवला, म्हणजे पॉईंटला मॅच केलं, आणि ही जी स्केल आहे याच्या मदतीने मी हा वरचा प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे। त्यानंतर खाली देखील आपण प्रिन्सेस कटचा आकार कंटिन्यू केला। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, कमरेचा चौथा घ्यायचा आहे। 26चं कंबर आहे ब्रायडलचं, 26चा चौथा 6.5 प्लस 2.5 इंच प्लस 2 इंच प्लस 1 इंच, म्हणजेच आपल्याला टोटली तसं वाढून घ्यायचं आहे। मार्जिन वगैरे कारण मी डायरेक्ट कापडवर कटिंग तुम्हाला दाखवते, म्हणून इकडे ह्या बाजूला आपण डायरेक्ट खालच्या लाईनवरून 1 इंच वर क्रॉस केलेला आहे, आणि तो क्रॉस पॉईंट असा मॅच केला। इकडे ह्या बाजूला अर्धा इंच क्रॉस केलेला आहे। तर फ्रंटची आपली टोटल मार्किंग झालेली आहे। त्यानंतर आपण इथं बॅकपार्टची मार्किंग करणार। तर तुम्ही इथं एक गोष्ट लक्षात घ्या की मी गळा
याच्यावर कट करणारच नाही आहे, कारण आपले गळे जे आहेत ते डिझाईनचे आलेले आहेत. म्हणून आपण गळे डायरेक्टली शिवत असताना मी तुम्हाला दाखवते की ते तुम्हाला कसे करायचे आहेत. इथं आपण बॅकपार्टची मार्किंग करणार. बॅक ओपन असणार आहे, म्हणजे बॅकला आपण हुक घेणार आहेत. म्हणून उंची प्लस 1 इंच घेतलं, शोल्डर 7, मुंडा 7 आणि इथं छातीचा चौथा प्लस 2 इंच, म्हणजे टोटल 10ची घडी आपण इथं घेतली आहे, 10 ते 10.5. तर मार्किंग केल्याप्रमाणे आपण इथं कटिंग करून घेणार. सॅटन आणि कॉटन दोन्ही अस्तर माझी मी इथं कटिंग करून घेतलेले आहेत. हे बघा. तर कप्स अटॅच करायचे आहेत, म्हणून सॅटनचं अस्तर देखील कॉटनच्या अस्तरप्रमाणे मी कट केलेलं आहे. एवढंसं पण त्याला मी जास्तीचं कट केलेलं नाही, कारण हेच अस्तर आपण मेन कापडला अटॅच करणार आहेत आणि मग नंतर आपण त्याला कॉटनचं अस्तर लावणार. तर आता आपले टोटल 2 अस्तरांची कटिंग झाली. त्यानंतर आपण हे डिझायनर पार्ट घेतलेला आहे. गळ्याची जी घडी आहे ना, ती बरोबर डिझाईनला डिझाईन मॅच करत गळ्याची घडी घालायची. आता बघा, खाली बॉर्डर असल्यामुळे मी खालून मॅच केलेला आहे अस्तर, तर वर बरोबर आपला गळा एवढा कमी झालेला आहे. आता बॅकची कटिंग झाल्यानंतर आपण इथं फ्रंटची कटिंग करणार. फ्रंटला खूप सुंदर असे पॅटर्न आलेला आहे व्ही नेकमध्ये, म्हणून मग आपण मागे बॅकला हुक घेतले. तर इथं देखील गळा व्यवस्थित मॅच करायचा, डिझाईन व्यवस्थित बघायची खालची आणि त्यानंतर मग आपल्याला फ्रंट पार्ट असं व्यवस्थित ठेवत कटिंग करायचं आहे. याला देखील खाली बॉर्डर आहे, म्हणून ती बॉर्डर व्यवस्थित यायला हवी आणि त्यासोबतच फ्रंटचा नेक किती असणार आहे ब्रायडलचा हे पण आपल्याला इथं बघायचं असतं. जसं की मी इथं चेक करून घेते, मला जेवढा हवा तेवढाच माझा बरोबर इथं येतोय आणि एक्स्ट्राचं थोडं वर्क ऑटोमॅटिक कमी होतंय. मग आता आपण हे सॅटिनचा अस्तर ठेवत हा जो मेन कापड आहे ना, तो असा व्यवस्थित कटिंग करून घेणार. म्हणजे याला आपण स्टिच केल्यानंतर आपण एक्स्ट्राचा पार्ट अजून कट करू शकतो. यासाठी आपण काय केलेलं आहे, कॉटन आणि सॅटिन हे दोन्ही अस्तर परफेक्ट असे मापात कट केले. तर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, माझा हाताला लागलेला आहे, म्हणजे नॉर्मल बाल तडा गेला होता. तर तो थोडा अजून दुखतच आहे, म्हणजे तो मुका मार बसलेला आहे ना, तर त्याच्याने जास्ती वजन घेतलं जात नाही. पण हे सिंगल लेअरमध्ये कापड होता, तरी माझी मुलगी म्हणते मला की तू घेऊ नको कात्री हातात. तरी मी केला प्रयत्न कटिंग करण्याचा, पण जिथं कडक कापड येतो ना, तिथं अजिबात माझी ताकद लागत नाही आणि मला त्रास होतो. मग ह्याच ब्रायडलचं वेल्वेटचे जे ब्लाऊज आहे, तर जसं मी मार्किंग करून दिलं त्याप्रमाणे तिने कटिंग करून दिलेलं आहे मला. तसं हे ब्लाऊज मी पूर्णपणे मीच कटिंग करण्याचा प्रयत्न केला, कारण सिंगल लेअर होत्या, तर मग मी अशा कटिंग करून घेतल्या. आता आपण इथं स्लीव बघतोय ना, तर स्लीवला अस्तर लावायचं नाही आहे. ब्रायडलने आपल्याला अस्तर नाही सांगितलेलं आहे, ट्रान्सपरंट तिला स्लीव ठेवायची होती. मग मी त्या पद्धतीने फक्त आणि फक्त स्लीववर मार्किंग करून घेते. हा कापड अगदीच म्हणजे खूप असं पातळ आहे, बारीक असल्यामुळे तो मला कापायला म्हणजे एवढा त्रास तर होत नाही, कारण जिथं फूल येतं किंवा जिथे एम्ब्रॉयडरी वर्क किंवा टिकली वर्क येतोय ना, तिथंच मग मला त्रास होतोय कटिंग करायला. मग मी तसं बघत इथं कटिंग करून घेतली. बघू शकता, एकदम परफेक्ट असं शेपमध्ये मी इथं बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. आता कटिंग केल्याप्रमाणे मी हे सर्व अस्तर व्यवस्थित असे स्टिच करून घेतलेले आहे. म्हणजे सॅटनचे अस्तर आपण मेन फॅब्रिकला अटॅच केलेला आहे आणि कॉटनचं मात्र वेगळं आहे, कारण आपल्याला यामध्ये कप्स अटॅच करायचे आहेत, तसेच गळे अल्टरचे करायचे आहेत. तर हे 32 मापाचे मी कप्स आणलेले आहेत. ठीक आहे. आता आपला हा जो आहे ना, तो पॅटर्न आपण असा परफेक्ट रेडी केलेला आहे आणि साईड पॅटर्न देखील आपण सॅटनचा अस्तर लावून स्टिच करून ठेवलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपला हा मेन कापड आहे ना, याचं सेंटर काढायचं आहे, सेंटरला कट लावायचा. परफेक्ट फिनिशिंग आणि सारख्या अंतराने आपला गळा यायला हवा, यासाठी आपल्याला सेंटर काढणं खूप गरजेचं आहे. आता हा कॉटनचा अस्तर आहे, तर हे कॉटनच्या अस्तरला आतमध्ये सल पडलेला आहे, तोच मी सेंटरला मॅच केलेला आहे, बरोबर टक्स लावलेल्या जागेवर आणि इथं टिप टाकायला घेतलेला आहे. तर मला कॉटनच्या अस्तरमधून जो नेक आहे ना, तो व्यवस्थित असा दिसतोय आणि मी हाताने चेक पण करत चालते. बरोबर व्हीला मी पॉईंट घेतला, दाब वर करत फिरून घेतलेला आहे कापड आणि आतील वेस्टेज कापड कट करून घेते. आता जसं की इथं म्हणजे प्लेनच कापड असल्यामुळे मी हलक्या हाताने नॉर्मल कटिंग करते. नेमका उजवा हात आहे कटिंगचा, त्यामुळे कसं आहे तोच माझा पुढे येतो आणि आता भरपूर दिवस आराम करून झाला, 10-12 दिवस झाले. मग म्हटलं आता असो, किती दिवस आराम करायचं, कामं भरपूर पडलेले आहेत. ब्रायडलला तारीख दिलेली होती, त्या तारखेप्रमाणे जरी दुखापत असेल तरी मला ते काम करणं खूप गरजेचं आहे, कारण घेतलेली ऑर्डर आपल्याला कंप्लीट करावीच लागते.
मग काही पण असो. तसं मी माझ्या मुलीची मदत घेते. कटिंगच्या ठिकाणी जिथं जाड कापड येतोय ना, तिथं मग मी तिला सांगते तसं तसं ती मला कटिंग करून देते. आता इथं बघा गळा एकदम छान असा मी अल्टर करून घेतलेला आहे आणि सुंदर असा फिनिशिंगमध्ये आपला हा व्ही नेक इथं तयार झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर आता इथं काय केलं आपण कॉटनच्या अस्तरच्या मदतीने फक्त गळा अल्टर केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला कप्स अटॅच करायचे आहेत. तर बघा डिझायनर पार्टला आपण वेगळं साईड पॅटर्न लावतोय आणि कॉटनच्या पार्टला आपण वेगळं पॅटर्न लावणार, म्हणजे दोन्ही वेगवेगळे आपण असे तयार करणार आहेत. कारण यांच्या दोघांच्या मध्ये आपल्याला कप सेट करायचा आहे, म्हणजे कप्स आपण सेट करणार. ठीक आहे, आता इथं जे स्टोन येणार आहेत ते मी असे काढून घेते बाजूला. स्टोन पण बघावे लागतात, नाही तर आपल्या सुया तुटत असतात आणि मग सेटल देखील आपल्या मशीनचं खराब होत असतं. तर हे डिझायनर ब्लाऊज खूप रिस्की असतात शिवून घेण्यासाठी. एकतर त्यांचे एवढे मोठे मोठे ब्रॉड गळे आणि त्यातल्या त्यात त्यांचे डिझाईन एवढ्या मोठ्या मोठ्या आलेल्या असतात. मग त्या डिझाईन मॅच करायला, त्यांना ॲडजस्टमेंट करायला आपल्याला बरंच असं दिमाग लावावा लागतो आणि खूप तडजोड करून कुठे जाऊन ते प्रॉपर असे फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार होतात. तर आता इथं तुम्ही बघू शकता फ्रंटला मी अस्तर तसंच मेन फॅब्रिक असं वेगवेगळं स्टिच करून घेतलेलं आहे आणि इथं मी कप्स अटॅच करण्यासाठी 5.5 इंचावर मार्किंग केली. बघा डायरेक्टली खालून 5.5वर मी पॉईंट लावलेला आहे. तुम्ही पण असं लावू शकता कप्स अटॅच करायला. ही खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर कप्सची मी घडी घालत त्याला सेंटरला मी असं पॉईंट लावून दिलेला आहे आणि तो सेंटर पॉईंट बरोबर ह्या सेंटर पॉईंटला मॅच करत तुम्ही सुई धाग्याने देखील 1-2 टाका टाकून हा जो कप्स आहे तो पॅक करू शकता. पण मी इथं सुई धाग्याचा वापर न करता डायरेक्टली शिलाई मशीननेच थोडे टाके टाकून घेतले. शिलाई रिव्हर्स करत म्हणजे डबल लॉक आपण त्याला केलेला आहे. ठीक आहे, दोन्ही बाजूला बघा मी जो जॉईंट होता ना, अस्तरचा जो जॉईंट आहे तिथंच मी हा कप्स अटॅच केलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे कप्स जो आहे तो खेळता राहणार आहे मध्ये, बरोबर मग तो ॲडजस्ट असा होत असतो. तर अशा पद्धतीने आपले कप्स अटॅच झाले. त्यावर आपण हे फ्रंट पार्ट असं टाकून घेतलेलं आहे. आता फ्रंट आणि अस्तर म्हणजे दोन्ही जे आहेत ना, कॉटन आणि हा डिझायनर पार्ट, ते सेमच आपले तयारी इथं झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त त्यांना दोघांना एकमेकांशी अटॅच करून घ्यायचं आहे. जसं की मी इथं करून घेते अशा पद्धतीने. तेवढ्यात माझ्याकडे इथं कोणी येते बघा. आता हा जो व्हिडिओ आहे ना, तो मी सोमवारी शूट केलेला आहे. सोमवारच्या दिवशी लाईव्ह होता माझा, लाईव्ह घेतला. त्यानंतर मग मी हे ब्रायडलचं ब्लाऊज कंप्लीट केलं, कारण दुसऱ्या दिवशी मला तिला ते द्यायचे होते. मग म्हटलं रात्र पण बरीच झाली, बघू शकता तुम्ही, खूप वेळ झाला. मग मी हे ब्लाऊज घरीच घेतलं. अपूर्ण जे राहिलं होतं म्हणजे स्लीव वगैरे माझ्या अटॅच इथंच करून घेतले, कारण इंटरलॉक करायचं होतं बायांना. आणि मग त्यानंतर बाकी मी फिटिंग वगैरे करण्यासाठी घरी घेतलं. आणि तसंच दुसरं देखील ब्लाऊज आहे ब्रायडलचं, ह्याच ब्रायडलचं वेलवेटचं. मग ते देखील मी घरी घेतलं, कारण वारंवार मला कटिंगसाठी दुसऱ्याची मदतची गरज पडते. माझ्याने तर कात्री जास्तीची चालत नाही, म्हणजे तिथं जोरच लागत नाही. असे एम्ब्रॉयडरीचे फुलं असले किंवा टिकलीचे, मग ह्यासाठी म्हटलं चला, घरातले पण कामं राहून जातात आणि सर्वच ठिकाणी मग धावपळ होते. तशी माझी सर्वच कस्टमरने समजून घेतलं. सर्वच कस्टमरने मला सांगितलं की ताई तुम्ही आधी तुमची काळजी घ्या आणि मग नंतर मग आमचं काम कंप्लीट करा. पण हे ब्लाऊज कशी ब्रायडलचे होते, मग यांना वेळेवर करणं म्हणजे तरी देखील हिची पण वेळ गेलेली आहे. हिला देखील सांगितलं मी की म्हटलं माझ्या हाताला लागलेलं असल्यामुळे तुझे ब्लाऊज थोडे तुला लेट मिळतील. तशी तिने मला तारीख खूप आधीची सांगितली होती. मग मी तिला व्यवस्थित तारीख विचारून घेतली. 23ला तिच्या साखरपुडा असणार आहे, म्हणून म्हटलं ठीक आहे, मी तुला ब्लाऊज बरोबर वेळेवर देते. तर आपलं आता इथं फ्रंट पार्ट असं तयार झालेला आहे कप्स लावून. त्यानंतर मी याला कमरपट्टीसाठी एक कापड घेतला लांबलचक आणि तो आपण असं इथं लावून घेतोय. सरळ केलेला आहे, वारंवार कटिंग करायला त्रास होतो म्हणून मी ते सरळ करताना तुम्हाला दाखवलेले आहे. खालची पट्टी सरळ केल्यानंतर आपण इथं डायरेक्टली ही पट्टी लावायला घेतली. याला असं फोल्ड करत आता आपण इथं पूर्णपणे लावून घेतो. तर आता इथं बघा स्टोन बघायचे आहेत. तर जे स्टोन आहेत ना, ते व्यवस्थित असं टाळत आपल्याला छानपैकी लावून घ्यायचे. आता कप्स लावल्यानंतर मी बघते की अरे बरोबर येतं आहे का, कप्स जागेवर येत आहेत का, असं मला चेक करायची सवय आहेच. नाहीतरी नेहमी कप्स लावून ब्लाऊज जेव्हा मी शिवून घेते तेव्हा. आता आपलं फ्रंट पार्ट रेडी झालं, स्लीव पण तयार झालेले आहेत. आता आपण बॅक घेतलेला आहे. बॅक पार्टवरती बघा आपण अशा पद्धतीने गळा जो आहे तो एकदम मस्त फिनिशिंगमध्ये स्टिच करून घेतला. त्यानंतर खाली बॅक पार्ट आणि असं सरळ देखील मी याला स्टिच करून घेतलं. म्हणजे आय हुक पट्टी लावायच्या जागेवर आहे ना, तिथं देखील मी याला अल्टर करणार आहे. फक्त आय पट्टीच्या जागेवर मग मी एक्स्ट्राचा कापड आतमध्ये घालत
व्यवस्थित असं याला फिनिशिंगमध्ये बॅकपार्ट आपण तयार करून घेणार आहेत. राऊंड शेपला कट लावले, तसंच मी याला पलटवून घेते आणि छानपैकी असं फिनिशिंगमध्ये मी याला दापटिपने तयार करून घेते. तर हे बघा, हे जे बॅक पार्ट आहे ते असं मी शिवून घेतलेलं आहे. तर इथं टक्सची त्यांनी ऑलरेडी मार्किंग म्हणजेच जागा ओपन ठेवलेली आहे. तर डिझाईनला डिझाईन मॅच करत बरोबर जेवढा प्लेन कापड आहे तेवढा आपल्याला टक्समध्ये वेस्ट करायचा असतो. तेव्हा तो टक्स परफेक्ट आपला इथं घेतला जातो, जसं की मी इथं घेतलेला आहे. बघू शकता टक्स घेतल्यानंतर बरोबर डिझाईनला डिझाईन मॅच झालेली आहे आणि त्यानंतर मग मी वरून एक अशी टिप इथं देते. ही खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला परफेक्ट अशी डिझायनर गळे शिवून घेण्यासाठी. तर आपलं इथं बॅक आणि फ्रंट रेडी झालेलं आहे. मी दोन्ही पार्ट बरोबर शोल्डर अशी अटॅच करायला घेतलं. उंची तुम्ही इथं परत चेक करू शकता. उंचीला पार्ट एखाद जास्त येते का, कमी येते का, मग वर तुम्ही इथं लेवल करू शकता. म्हणजे शोल्डरकडे आपण त्याला थोडंफार कमी जास्त करू शकतो. कटिंग केल्यामुळे आपली सारखी कटिंग असते तर कमी जास्तपणाचा काहीच प्रश्न येत नाही. पण तरी देखील जर का स्टिचिंगमध्ये तुमच्या कमी जास्त कापड जात असेल, कधी पाव इंच कधी अर्धा इंच, तर मग मात्र तुमचा उंचीला थोडाफार फरक इथं पडू शकतो. बाकी तुम्ही बघू शकता माझं बॅक आणि फ्रंट एकदम सारखंच असं आलेलं आहे. ते मी शिवून घेतलं आणि त्याचं जे आहे ना बघा, शोल्डरला शोल्डर मॅच करत सर्व जे चेकिंग टाईम असतो आपला, चारही पार्ट मी चेक केले. सर्व काही चेक करत मी माझ्या मुलीच्या मदतीने कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं स्लीव लावायला घेतली. आता ही स्लीव लावून झाल्यानंतर मी याला इंटरलॉक करेल आणि मग यावर दापटीप देऊन जे ब्लाऊज आहे ना ते पूर्ण नेहमीप्रमाणे फिटिंग इथं करून घेणार आहे. तर आता बराच असा वेळ मला शॉपवर झालेला होता, म्हणजे कमीत कमी बरोबर 7:30 ते 8 वाजूनच गेले मला त्या दिवशी देखील, सोमवारच्या दिवशी. आणि घरी जाऊन पण दुसरे मग कामं असतात थोडेफार करायला. तर बाकीचं ब्लाऊज मग मी घरी कंप्लीट केलेला आहे. त्यामुळे फिटिंगचा तेवढा शॉर्ट काही घेतला गेला नाही, कारण ते मी दुसऱ्या दिवशी कंप्लीट केलं. बाकी ब्लाऊज कसं तयार झालं हे तुम्हाला इथं पाहायला मिळणारच आहे. ठीक आहे ना. हा पूर्ण जॉईंट आपल्याला असा आतमध्ये टाकून इथं दापटीप द्यायची असते. तर फायनली आपलं हे जे ब्लाऊज आहे ते असं कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हा शॉर्ट मी घरीच घेतलेला आहे ब्लाऊजचा. एकदम मस्त असं परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपलं हे जे ब्लाऊज आहे ते इथं आपण तयार करून घेतलेलं आहे. याला लटकन देखील माझे इथं लावून झालेले आहेत. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ब्रायडलचं ब्लाऊज कशा पद्धतीने आपण कटिंग आणि स्टिचिंग करू शकतो याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.